50 वर्ष होतं. तुम्हाला बोललो की माझी इच्छा होती म्हणून मी ती मूर्ती बनवायला घेतली कागदाची आणि गेले 3 वर्ष झालं आम्ही ती मूर्ती कागदाचीच ठेवतोय. नमस्कार, मी अतुल जैन. आपल्या बातमीमध्ये आपला सर्वांचं हार्दिक स्वागत करतो. गणेशोत्सव. आपण गणेशोत्सव अत्यंत उत्साहात जल्लोषात साजरा करत असतो. आपल्या घरी सुद्धा गणपती बाप्पाचं आगमन होत असतं आणि छोटेखानी का होईना पण आपण चांगल्या पद्धतीने डेकोरेशन, सुंदर डेकोरेशन करून बाप्पाचं आगमन करण्याचा प्रयत्न करत असतो. उत्साहाने जल्लोषाने उत्सव साजरा करत असतो. आपण आहोत महाकाली दर्शन सोसायटी, अंधेरी पूर्व, बिल्डिंग नंबर 4, 8वा माळा या ठिकाणी हे घर आहे. त्या ठिकाणी गणेशोत्सव साजरा होतोय. या माझ्यासोबत रुपेश बंगाले परिवार, आपला मराठी परिवार आहे आणि अत्यंत सुंदर पद्धतीने या ठिकाणी ते गणेशोत्सव साजरा करताय. तर चला आपण त्यांच्या घरी जाऊया. हे त्यांचं घर आहे. आपण बघू शकत असाल तर महाकाल उज्जैन या मंदिराचा त्यांनी देखावा केलेला आहे आणि खरं म्हणजे इको फ्रेंडली, संपूर्णपणे इको फ्रेंडली करण्याचा प्रयत्न या परिवाराने केलेला आहे. गणेश येणाऱ्या संकष्टीपर्यंत हा गणपती बाप्पा आपण दर्शन घेऊ शकता. तर चला आपण त्यांच्या घरात जाऊन बाप्पाचं दर्शन घेऊया. कागदी मूर्ती आहे, अत्यंत सुंदर कागदी मूर्ती आहे आणि स्वतः घरी बनवलेली मूर्ती, ही मूर्ती आपण दर्शन करू शकता. अत्यंत सुंदर अशी मूर्ती बाप्पांची आणि संपूर्ण हॉल त्यांच्या घरातला हा त्यांनी कव्हर केलेला आहे. गेली अनेक वर्ष त्यांची आवड असते आणि त्याचप्रमाणे ते स्वतः मूर्तिकार म्हणून मूर्ती बनवत असतात. तर त्याचा आराखडा आहे मूर्तीचा, तो अत्यंत मूर्तिकारांसारखाच आहे. अशा पद्धतीची मूर्ती आहे त्यांच्या घरात आणि भव्य दिव्य अशी घरातली मूर्ती, सार्वजनिक मूर्ती जरी म्हटलं तरी चालेल, अशा पद्धतीची ही घरातली मूर्ती जयेश रुपेश बंगाले यांनी या ठिकाणी बनवलेली आहे. महाकाल मंदिरचा देखावा त्यांनी सादर केलेला आहे. अत्यंत सुंदर बारीक कोरीव काम करून संपूर्ण घर हे मंदिराच्या स्वरूपात या ठिकाणी त्यांनी बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे. गणपती बाप्पा मोरया, महागणपती असं या गणपतीचं नाव त्यांनी दिलेलं आहे. आपल्यासोबत जयेश आहे. आपण जयेशशी बोलूया, कशा पद्धतीने तुम्ही हा उत्सव साजरा करत असता. तर आपण आज महाकाली दर्शन सोसायटी, अंधेरी पूर्व, बिल्डिंग क्रमांक 4 आणि 811 फ्लॅट मध्ये आहोत. तुम्हाला वाटतंय का आपण एखाद्या घरात आहोत? नक्कीच नाही वाटणार, कारण या ठिकाणी अत्यंत सुंदर भव्य दिव्य अशी मूर्ती आहे आणि ही मूर्ती एका घरात आहे. मित्रांनो, एका घरात. आश्चर्य वाटणार तुम्हाला. अशा पद्धतीचं ही कागदी मूर्ती आहे, आपण बघू शकता आणि इको फ्रेंडली अशा पद्धतीची मूर्ती आणि स्वतः जयेश बंगाले यांनी बनवलेली आहे. जयेश, तुझं हार्दिक स्वागत आहे. जयेश, गेले अनेक वर्ष गणेशोत्सव तुम्ही साजरा करत असता आणि त्याच पद्धतीने हा जो उत्साह तुमच्या मनात आहे, हा एक वेगळा उत्साह आहे. खरं म्हणजे गणेशोत्सव साजरा करायचा म्हणजे आपण मूर्ती बाहेरून आणतो, बाप्पाची सेवा करतो आणि विसर्जन करतो. पण आज ही मूर्ती तुम्ही स्थापित केलेली आहे, ती संकष्टीपर्यंत ही तुमचा गणेशोत्सव तुम्ही साजरा करणार आहात. कशा पद्धतीने हा उत्सव तुम्ही सुरुवात केली? कशा पद्धतीच्या भावना मनात तुमच्या आहेत? आमचं जसं 50 वर्ष होतं म्हणून मी तेव्हा म्हणजे एक उत्साह होता मला की मी स्वतः मूर्ती हाताने घडवावी. तेव्हा मी पहिल्यांदा अशी ट्राय केली. तेव्हापासून आम्ही जसं 50 वर्ष झालं तसं 3 वर्ष सलग आम्ही कागदाची मूर्ती आणतोय कंटिन्यू 3 वर्ष. तर तसं मी लहानपणापासून मला एक आवड होती मूर्ती बनवायची, तर ती पण आवड पूर्ण झाली 50 वर्षापासून. आणि जसं आता तुम्ही हे बघू शकता की पीओपी वर बॅन वगैरे आणलेला, परत ते झालं. त्यामुळे आम्ही मग कागदाची मूर्ती घडवण्याची सुरू केली आणि मोठी मूर्ती म्हणायची म्हटलं तर आम्ही घरीच बनवतो म्हणून मी तेवढी मोठी केली आणि उचलायला एकदम हलकी असून 2-4 जणांमध्ये पण आरामात उचलली जाते ही मूर्ती. आणि ही मूर्ती आम्ही इकडनं आता शिडीने नेणार आहोत, लिफ्ट मधून जाणार नाही, म्हणून आम्ही शिडीने उचलून ही पोरं घेऊन जाणार आहोत. बघा, तुम्ही पोरं म्हणताय, हा पोरखेळ वाटतो असं तुम्हाला वाटतं, पण ज्या पद्धतीने आपण गणेशोत्सव साजरा करतो त्यावेळेला ही मूर्ती जेव्हा आपण बनवता त्यावेळेला खूप मेहनत करावी लागत असेल, खूप अगोदर पण सुरुवात करावी लागत असेल आणि त्यानंतर आपल्या मनात एक भावना असते. एखादा आर्किटेक्ट असतो, तो सुद्धा विचार करतो की मी अशा पद्धतीने काम करीन, पण मूर्ती ही अशीच घडणार, ही तुम्हाला भावना मनात असते की मूर्ती माझी अशीच घडणार आहे? भावना असते ना मनात, तशी असते भावना. फोटोज बघतो मी, खूप सारे स्केचेस बघतो, त्याच्यानंतर मी निर्णय घेतो की अशी मूर्ती घडवायची आहे. पण या मूर्तीला
पुढे या मूर्तीला कोणताही साचा न वापरता, मोल्ड पण न वापरता आम्ही हातानेच बनवतो ही मूर्ती. त्यामुळे एकदम आम्ही कन्फर्म नसतो की तीच बनेल. पण जशी बाप्पाला जशी घडायची इच्छा तसा बाप्पा घडतो. आणि मूर्ती बनवायचं बोलले एक आर्किटेक्ट तर आम्ही आपला जो जाण्याचा मार्ग आहे मूर्तीचा इकडनं बिल्डिंग मधनं, तर त्याचा मी पूर्ण आराखडा घेऊन ही मूर्ती त्या मापे बनवलेली आहे. कागदी लगद्यापासून हो, बनवलेली आहे. हो, हो. बरं, ही मूर्ती बनवायला कधीपासून सुरुवात करावी लागते? तर ही मूर्ती मी आता आपला गणपती 27 ऑगस्टला आहे. जून, जुलै. मी जूनच्या स्टार्टिंगलाच फर्स्ट वीक मध्येच ही मूर्ती सुरुवात केली बनवायला. त्या मूर्तीला मला 1.5 ते 2 महिने पूर्ण कालावधी लागला. ज्या पद्धतीने मूर्ती बनवायची आहे, तुला कोणाची मदत लागते की एकटं सगळं करून घ्यायचा प्रयत्न करतो? करतो एकटा, माझी आजूबाजूची पोरं ती येतात मदत करायला. मित्र वगैरे आहेत ते लोक येतात सगळे. आम्ही अशी मग मूर्ती तयार करतो. कागद गोळा करायला, टिश्यू पेपर लावायला, कलर मारायला, डेकोरेशन घडवायला आमची इथली पोरं सर्व येतात. आज तुम्ही सुंदर असा महाकाल मंदिराचा हो. देखावा सादर उज्जैन केलेला आहे साजरा. उज्जैनचा. अत्यंत सुंदर असं उज्जैनचं हो. सेम टू सेम आपण मोबाईल मध्ये बघत असतो, तसं. उज्जैनचं दर्शन होत असतं तशाच पद्धतीने तुम्ही बनवायचा हो. प्रयत्न केला. काय यावेळेला अशी संकल्पना होती की उज्जैन आपण घ्यायचं? जसं आता मुंबईचा राजा तुम्ही बघितलं, तसं मुंबईचा राजा सुद्धा हाताने बनवला जातो, गणेश गल्ली. आणि त्या लोकांनी सुद्धा उज्जैनचा देखावा साजरा केला होता. तर त्यांचीच लेगसी कॅरी फॉरवर्ड करायची होती, म्हणून आम्ही त्यांची संकल्पना जरा आपल्या इथे घरी करून आपण एक सुरुवात करूया बोललो, ट्राय करूया. बरं, आपण बघत असाल तर ही मूर्ती किती किलोची असावी असं तुम्हाला वाटतं? फक्त गणपती आता याच्यामध्ये जो बेस आहे तो लोखंडाचा आम्ही स्टेज बनवलेला आहे मेन अँगलचा, त्याच्यावर मूर्ती बसवलेली आहे. कारण मूर्ती ही नेताना जरा बँड होऊ शकते. 45 अँगल मध्ये बँड होऊ शकतं, तर ती पाटापासून वेगळी न व्हावी म्हणून आम्ही ती मूर्तीला ते लोखंडाचे अँगल बनवले आहे. आणि फक्त मूर्तीचं वजन म्हणलं तर 30 किलोच्या आतमध्ये, म्हणजे आरामात 2 जण ही उचलू शकतात. आता हा गणेशोत्सव तुम्ही संकष्टीपर्यंत साजरा हो, करत असता. हे अगोदरपासून आपल्याकडे करत होतो की वेगळ्या पद्धतीने सुरुवात तुम्ही नाही, केली? नाही. जसं पहिला माझे वडील करायचे. सगळ्यात पहिला माझ्या वडिलांच्या आजीने चालू केलेला हा गणपतीचा उत्सव. मग माझ्या आजोबांकडे आला, मग माझ्या वडिलांकडे आला, आता मी करतोय. छान, छान. म्हणजे आमच्या 3 पिढ्या झाल्यात. तर जसं 50 वर्ष होतं तुम्हाला बोललो की माझी इच्छा होती म्हणून मी ती मूर्ती बनवायला घेतली कागदाची आणि गेले 3 वर्ष झालं आम्ही ती मूर्ती कागदाचीच ठेवतोय. तर जोपर्यंत मी आहे तोपर्यंत मी कागदाचीच घडवणार. बरं, यावर्षी कितवं वर्ष गणेशोत्सव तुम्ही साजरा करताय बंगाली परिवार? आमचे 52 वर्ष असून चांगलं आहे. 52 वर्ष आहे. यावर्षी 50 वर्ष मला बघायला मिळालं घरचं. खूप मोठी गोष्ट आहे. ज्या पद्धतीने इतका मोठा उत्सव तुम्ही एखाद्या घरात करण्याचा प्रयत्न करता, भविष्यामध्ये तुम्हाला तुमच्या अपेक्षा खूप वाढणार आहेत की ज्या पद्धतीने तुम्ही करताय. तुम्हाला जागा अशी छोटी पडणार का? तुम्ही बिल्डिंग मध्ये आहात, कशा पद्धतीने करायचा प्रयत्न कराल की ह्याच्यामध्ये अजून काय सुधारणा तुम्हाला करता येईल? कागदी मूर्ती बनवायची सुरुवात तर मी चाळीमध्ये केली होती. तर ती जी खोली होती ती तर मला लहान वाटतच होती. पण आता बिल्डिंग मध्ये येऊन मला हॉल सुद्धा लहान वाटायला लागलाय. खरी गोष्ट आहे. हॉल सुद्धा लहान वाटायला लागलाय म्हणून हाय आता जेवढं दरवाजाचा आपला माप, आपला जो आराखडा आहे जाण्याचा मार्ग त्या हिशोबानेच करावी लागणार. वाढवता नाही शकत. या तुमच्या दरवाजातून मूर्ती बाहेर निघणार? हो, बरोबर एकदम. ज्या पद्धतीने मी बनवल्या त्या पद्धतीने निघणार ही मूर्ती बरोबर बाहेर. तर खरंच अत्यंत कौतुकास्पद अशा पद्धतीचं या ठिकाणी देखावा आणि मूर्ती आहे. बिल्डिंग मध्ये राहून एखाद्या छोट्याशा 270च्या फ्लॅट मध्ये SRAच्या एवढं मोठं करणं, हे खरंच मी सुद्धा जेव्हा आत आलो तेव्हा मला आश्चर्य वाटलं की ही सार्वजनिक मूर्ती या घरात काय करते. पण मी सुद्धा पहिल्यांदाच त्यांच्याकडे आलो आणि इतक्या सुंदर पद्धतीने जे त्यांनी देखावा सादर केला आणि इतकी मोठी मूर्ती या ठिकाणी बनवणं खरंच सगळ्यांनी ह्याची दखल घेण्यासारखं आहे. मला तर असं वाटतं गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये सुद्धा या विषयाला घेतलं पाहिजे. अशा पद्धतीचा विषय हा आहे. आपण अजून काही त्यांच्या शेजारची लोक आहेत त्यांच्याकडनं सुद्धा जाणून घेऊया की कशा पद्धतीने हा उत्सव साजरा करतायत. आणि आपल्यासोबत मंगल काकी आहेत, आपण त्यांच्याकडनं जाणून घ्या. मंगल काकी, काय सांगाल? गणेशोत्सव आपण साजरा करत असतो, बालपणापासून तुम्ही तर तुमच्या गणेशोत्सव साजरा करत असताना माझ्या शेजारी किंवा माझ्या घरात गणेशोत्सव साजरा व्हा असं प्रत्येकाला वाटतं. पण आज ज्या ठिकाणी तुमच्या शेजारची लोक बंगाली परिवार जे आहे ते शेजार धर्म हा आपला घरचा परिवार असतो असं आपण समजतो आणि त्याच परिवारामध्ये अत्यंत उत्साहात आणि वेगळा काहीतरी गणेशोत्सव साजरा होतोय. काय सांगाल याविषयी? कसं वाटतंय तुम्हाला? मस्त वाटतंय. ह्या वर्षी आम्हाला एवढं मस्त वाटलं की बस आमचा पण गणपती होता, पण यावेळेस एवढं मस्त वाटलं की हा पण आमच्याच घरातला आहे आणि तो पण आमच्या घरातला आहे. आणि हा मुलगा एवढ्यापासून मी ह्या मुलाला ओळखते. खूप त्याला लोक आहे. असं एवढं मोठं करणं सुद्धा एक मनामध्ये मोठी भावना होती. म्हणजे एवढं हे वाटतं, मी प्रत्येक जण आमच्याकडे आले ना, मी बघा ना एवढ्याशा मुलाने एवढी मूर्ती बनवली, बघा ना सर्वांना मी घेऊन येते बघायला, बघा किती छान केलंय.
म्हणजे ह्याला किती हे आहे, आपुलकी पण आहे त्याला, आणि मोठं म्हणजे मन पण त्याचं मोठं आहे, आणि त्याला मोठं मोठं करतच त्याला वाटतंय मोठं मी करावं. आपल्यासोबत जयेशची आई आहे. मातोश्री तुम्ही आहात. आपला मुलगा काहीतरी करतोय ह्याचा अभिमान तर प्रत्येक आईला असतं, आणि त्याच पद्धतीने मी सुद्धा आश्चर्यचकित झालो की त्या चांगल्या पद्धतीने ही मूर्ती घडते आणि घरात गणेशोत्सव साजरा होतोय. अगोदरचा गणेशोत्सव आणि आताचा गणेशोत्सव काय सांगाल याविषयी? आताच्या गणेशोत्सवामध्ये तर उलट खूप आनंद होता. अत्यंत भावूक झाले आहेत, कारण की ज्या पद्धतीने आपला मुलगा काहीतरी करतो याचं कौतुक हे प्रत्येक आईला असतं आणि तिच्या डोळ्यातून अश्रू आलेले आहेत. तर तुम्हाला खरंच शुभेच्छा देतो मी मनापासून. आणि खरंच बाप्पा तुमच्यावर प्रसन्न झालेला आहे असं मला हरकत नाही, कारण ज्या पद्धतीने बाप्पाला तुमच्या घरात यायचंय त्या पद्धतीने बाप्पा तुमच्याकडे येतोय एवढं मला हरकत नाही. बाप्पांचा आशीर्वाद तुमच्यासोबत आहे. तुम्ही तुमच्या मुलावर फक्त कृपा आशीर्वाद ठेवा. जे चौथीला होता ना तेव्हापासून गणपती बनवतोय आणि त्याला आवड पण आहे. त्याला मी तेव्हा बोलायची यश तू गणपती बनव, एक दिवस बनेल तुझी आता तर. अरे वा, आणि आज पूर्ण झालं ते, आणि अत्यंत सुंदर झालंय बघा. चेहरा जो तुम्ही बघत असाल तर अत्यंत सुंदर असा चेहरा. कुठलीही गोष्ट अशी नाही की कमी जास्त आहे. मूर्तीप्रमाणे जशी मूर्ती असावी, एखादा मूर्तिकार घडवतो तशीच मूर्ती या ठिकाणी माझ्या अंगावर शहारे आले, किंवा त्याच्या मातोश्री घडल्यावर माझ्या अंगावर शहारे आले. खरंच ज्या पद्धतीने मूर्ती असायला पाहिजे तशी मूर्ती आज या ठिकाणी एका छोट्याशा घरामध्ये, बिल्डिंग मध्ये, एसआरच्या फ्लॅट मध्ये ही मूर्ती आपण बघत आहात. आपण त्यांच्या वडिलांशी सुद्धा आपण बोलूया की कशा पद्धतीने त्यांच्या भावना आहेत. रुपेश बंगाले त्यांचे वडील माझे मित्र आहेत, फार जुने मित्र आहेत. रुपेश, काय सांगाल ज्या पद्धतीने गणपती बाप्पाचा उत्सव आपण साजरा करत असतो? तुम्ही सुद्धा, मला आठवतंय छोट्या आम्ही असताना सुद्धा तुझ्याकडे गणपती असायचा, आम्ही यायचो तेव्हा साईडली घरं असायची, पण आता एसआरए झालेलं आहे आणि अत्यंत सुंदर असा गणेशोत्सव आज साजरा होतोय. आणि दिवसेंदिवस तुमच्या घरातला गणेशोत्सव हा मला वाटतं वर्ल्ड रेकॉर्ड होईल, जगात त्याची दखल घेतली जावी असं मला तरी वाटतं. काय सांगेल, कसा होतो गणेशोत्सव? आमचा पोरगा बनवल्यापासून भरपूर काय प्रोग्रेस चाललाय. ज्या पद्धतीने मूर्ती बनते, रुपेश तू एक वडील आहेस, तुझ्या मनातल्या भावना काय सांगते? माझा मुलगा काहीतरी वेगळा करतोय आणि या गणेशोत्सव जगामध्ये होण्यापेक्षा माझ्या घरला गणेशोत्सव वेगळा होतोय. पण भरपूर आनंद वाटते, छान वाटते. घरात अशी अडचण होते का ग? खूप टायमापासून ते घरात काम करावं लागतं अशी असं अडचण काय होते? नाही, आम्ही ऍडजस्ट होतो, तसं काय प्रॉब्लेम नाही. त्यांच्या आईला काहीतरी बोलायचंय, काय नाही सांगते? नाही, ते गणपती घरात येतो ना जेव्हा संकष्टीपर्यंत, तर आम्हाला खूपच आनंद होतो. खरी गोष्ट आहे. हा. दिवस कुठे निघून जातात हा, कळत नाही. पहिला अनंत चतुर्थी पर्यंत होता, पण बरोबर. जयची इच्छा आहे की संकष्टीपर्यंत बसवायचं. जयेश, तुला मी शुभेच्छा देईन. मला आताच कळलंय की तुझी पोलीस मध्ये भरती झाली आहे, तू आता पोलीस शिपाई म्हणून तुझं सिलेक्शन झालंय, बरोबर आहे? हो हो. तर मुंबई पोलीसच्या शिपाई म्हणून त्याचे सिलेक्शन झालेलं आहे. तुला खूप खूप शुभेच्छा. बाप्पाने तुला आशीर्वाद दिलेला आहे खरं म्हणजे. धन्यवाद. आणि आता तू ट्रेनिंग घेतोयस, हो हो. काय सांगशील कशा पद्धती सुरुवात आहे आणि काय तुझी ट्रेनिंग सुरू आहे? बाप्पाच्या आशीर्वादाने बाप्पाचं विसर्जन झाल्यावर दुसऱ्या दिवशी मी ट्रेनिंगला जाणार आहे. क्या बात आहे. अरे वा. दुसऱ्याच दिवशी बरोबर, हा. म्हणजे आज सकाळी विसर्जन केले की दुपारी मी जाणार ट्रेनिंगला जाणार. चांगलं आहे, तर बाप्पाचीच इच्छा आहे बरोबर. बाप्पा गेल्यानंतर ट्रेनिंगला जावा. मध्ये कुठल्या ह्याच्यामध्ये मला असं लेटर नाही आला की बाबा तू आत्ताच हे करून, हा, बरोबर. तर चांगलं आहे ते. म्हणजे चांगलंच बाप्पाने म्हणजे जो बाप्पाच्या आशीर्वाद दिलाय, कृपेने, हो. तर अशाने आपण बघतोय की बाप्पाने जो आशीर्वाद दिलाय की त्याचा एक गव्हर्नमेंट सर्वंट, पोलीस अधिकारी, पोलीस कर्मचारी म्हणून त्याची निवड झालेली आहे. खरं म्हणजे बघा, आपण देवाची प्रार्थना कशी करतो, देवाची भक्ती कशी करतो, तुम्हाला काही सांगावं लागत नाही, काहीही मागावं लागत नाही. देव सगळं जाणत असतो आणि ते सगळं करत असतो. फक्त आपली भक्ती कशी आहे यावर सगळं डिपेंड असतं. आणि याच पद्धतीने आज बंगाली परिवार यांचा गणेशोत्सव साजरा होतोय. आपल्यासोबत प्रीती आहे, जयेशची बहीण आहे. प्रीती, तुझ्या मनातला उत्सव मी बरेच दिवस बघतोय की जे स्माईल आहे ना ते खूप सुंदर आहे, कारण की तुझ्या घरातला उत्सव हा कुठल्या घरात होत नसेल अशा पद्धतीचा उत्सव गणेशोत्सव साजरा होतोय. काय सांगशील, तुझ्या घरात गणेशोत्सव साजरा होतो वेगळा साजरा होतो? असा गणेशोत्सव कोणाच्या घरी साजरा होत नसेल. गेले आम्ही 3 वर्ष भरपूर म्हणजे बोलतात ना तारेवरची कसरत, भरपूर मेहनत करतोय. सगळ्यात जास्त मेहनत तर त्याची आहे. बाकी जे काय छोट्या मोठ्या गोष्टी लागतात त्या मी स्वतःहून प्रोव्हाइड करते. माझ्याने जेवढं होईल तेवढं मी करायचा तू मदत प्रयत्न करते. करतेस. हा, हो, backbone मदत म्हणण्यात करते. काय हे नाही, मग बॅकबोनच आहे आमचा गणेशोत्सवचा घरचा. अच्छा, तू छोटी मोठी माझी मी बहीण मोठी बहीण आहे. मी लहान आहे. बरोबर. तर प्रीती जेव्हा मोठी आहे, शेजारची काही लोक आहेत. ताई, काय सांगाल, गणपती बाप्पाचा उत्सव साजरा होतोय संकष्टीपर्यंत आणि तो सुद्धा इको फ्रेंडली होतोय, म्हणजे आपण पर्यावरणपूरक राहिलं पाहिजे, हो. याबद्दल तुमचं काय मत? मला हे तुमच्याकडे जाणून घ्यायचंय. खूप सुंदर त्यांनी ती कलाकृती त्याची खूपच सुंदर आहे. गेली 2 महिने आम्ही बघतोय, खूप सुंदर प्रतिने तो गणपतीचं हे करतोय. पण खूप छान. आम्ही म्हणजे पहिल्यांदाच बघते त्याला,
असं करताना, पण त्याचे आता खूप वर्ष झाले ते करतोय. हे आता आम्ही स्वतः अनुभवलंय की ते आम्ही ते करतोय ते तेव्हा खूप खूप छान करतोय. काही मुलं आहेत ती त्यांना मदत करत असतात नेहमी. आदित आहे, आयुष आहे, ही टीम आहे जी या ठिकाणी इको फ्रेंडली गणेशोत्सव जेव्हा साजरा करतायत बंगाली परिवार. कशा पद्धतीने मनात भावना होते की इतक्या सुंदर पद्धतीने गणपती बाप्पा तुमच्या हातून सुद्धा बनायचा प्रयत्न होतोय जय दादांच्या मदतीने? बोला. तेच गेल्या वर्षी पण मी तिकडे हे लोक तिकडे राहायचे ना, ते बघितलेलं ते तेव्हा पण चांगली मूर्ती घडवलेली दादा. अच्छा, तुम्ही मदत करता. हा, कशी मध्ये सुरुवात असते? सुरुवात असताना कसं वाटतं की काय बनणार आहे? हा, सुरुवातीला काय माहित नसतं काय हा. कसं होईल, हा. पण जेव्हा पूर्ण होतं ना तेव्हा कळतं की काय झालंय कसं झालंय. हा, स्केच बीच बनवतो आधी, कशी मूर्ती बनवायची ती हे करतो, आणि मग नंतर न जेव्हा पूर्ण रूपांतर येतं ना तेव्हा हे होतं. तर आपण पाहिलं की अशा फिलिंग्स आहेत या शेजारच्या लोकांचा सुद्धा. हे शेजारची लोक सुद्धा शेजारचे नाही आहेत, तर एक परिवार आहे. या चौथ्या महाकाल दर्शनच्या चौथ्या बिल्डिंग मधला 8वा माळा 811 आणि त्या बाजूचे सगळे जे घर आहेत, हा संपूर्ण एक परिवार आपण बघितला. ज्या पद्धतीने त्यांच्या मनातला उत्साह, अत्यंत सुंदर अशी देखणी मूर्ती, कागदी लगद्याची मूर्ती आणि इको फ्रेंडली उत्सव ते साजरा करतायत. पुन्हा त्यांना एकदा शुभेच्छा देऊया आणि आपण पुन्हा एकदा तुम्हाला संपूर्ण मंदिर आणि हा बाप्पा जवळ तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो. तुम्ही सुद्धा संकष्टीपर्यंत येऊ शकत असाल तर नक्की या. तुमच्या मनात सुद्धा काहीतरी वेगळ्या प्रकारची ऊर्जा नक्की जागल्याशिवाय राहणार. यावर्षी काय ठेवताना ठेवून आपल्यासोबत आपल्या विभागातले उद्योजक संतोष रहाटे आहेत. संतोषचं हार्दिक स्वागत आहे. ज्या पद्धतीने संतोष तुम्ही बघत असाल की गणेशोत्सव आपण साजरा करत असतो, त्यामध्ये काहीतरी इको फ्रेंडली व्हावं असा प्रयत्न आपण नेहमीच करत असतो, कारण काय पर्यावरणपूरक हा विषय महत्वाचा असतो. आणि त्याच माध्यमातून आज आपण बंगाली परिवार यांच्या घरी दर्शनाला आलात. ही मूर्ती बघून खरं म्हणजे तुमच्या मनात आश्चर्य झालं असेल की नेमकं कशा पद्धतीने गणेशोत्सव साजरा करतायत. सर्वप्रथम तुमच्या चॅनलचा धन्यवाद देतो की तुम्ही ह्या गणपती म्हणजे रुपेश बंगाली यांच्या फॅमिलीचा आणि त्यांचा मित्र परिवाराचा जो गणपती बनवला त्याचा तुम्ही दखल घेऊन इथे त्यांचं एक लोकांपर्यंत पोहोचवत आहे की एक संदेश देत आहे की इको फ्रेंडली हा गणपती असावी माझी इच्छा आहे. म्हणजे की आज मी पाहिले गणपतीचे जे पीओपीच्या गणपती बनवले ते कितीतरी मूर्त्या अशा त्या समुद्रावर पडलेल्या आहेत, त्यांची विटंबना होत आहे. तर त्याच प्रकारे ह्या फॅमिलीने की एक विचार केला असेल की आपला बाप्पा आपल्या इको फ्रेंडली असावा, लोकांना एक चांगला संदेश द्यावा. आणि खरंच त्यांनी जो विचार केला हा प्रत्येक आपल्या अंधेरी विभागातील प्रत्येक मंडळाने प्रत्येक घरातला जे गणपती आहेत त्याने इको फ्रेंडली गणपती बनवावेत आणि हा संदेश लोकांपर्यंत पोहोचवा की आपला जो निसर्ग आहे त्याला टिकवण्यासाठी आपली जबाबदारी आहे. आणि खरंच तुमचे धन्यवाद देतो की तुम्ही हा यांचा जो गणपती बाप्पाचा जो आज हे घेतलेला आहे म्हणजे एक चांगला देखावा लोकांपर्यंत पोहोचवत आहे, त्याबद्दल आपलेही धन्यवाद. डेकोरेशन तर मी 10